हॅलो एस्पायरंट्स, वेलकम बॅक टू दिस वंडरफुल प्लॅटफॉर्म. या APH GPAT अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मेटाबॉलिझम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेटाबॉलिझम? सो हाऊ मेनी प्रोसेसेस इन्वॉल्ड इन द मेटाबॉलिझम? तर जनरली एस्पायरंट्स, मेटाबॉलिझममध्ये 3 इम्पॉर्टंट प्रोसेसेस असतात. फर्स्ट वन इज कॅटाबॉलिझम, सेकंड वन इज ॲनाबॉलिझम अँड थर्ड वन इज एम्फिबॉलिझम. तर पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की व्हॉट इज अ मिनिंग ऑफ कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम हे काय आहे? तर आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल स्टार्च असेल, फॉर एक्झाम्पल ग्लायकोजन असेल, फॉर एक्झाम्पल फॅटी ॲसिड्स असतील, ज्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स या ठिकाणी हिस्टरिफिकेशन झालेलं असेल, ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स सबस्टन्सेसचा सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट होण्याचा जो प्रोसेस असतो याला आपण कॅटाबॉलिझम असं म्हणतो. जनरली वी कॅन से द कन्वर्जन ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस इन टू द सिंपल फॉर्म यांना आपण कॅटाबॉलिझम असं म्हणतो. त्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझमचा दुसरा सिनेरिओ पण आहे ज्यांना आपण ॲनाबॉलिझम असं म्हणतो. जनरली कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस बनवले जातात फ्रॉम द सिंपल सबस्टन्सेस, यांना आपण ॲनाबॉलिझम असं म्हणतो. एक्झाम्पल जसं की ग्लुकोज हा एक सिंपल मोनोमर आहे ज्यामध्ये कार्बन नंबर 6 आहेत, हायड्रोजन 12 आहेत आणि त्यासोबतच ऑक्सिजन पण 6 आहेत. C6H12 अँड O6 हा सिंपल फॉर्म असतो ग्लुकोजचा, एक सिंगल मोनोमर असतो ग्लुकोजचा. पण ज्यावेळेला हा ग्लुकोज एकामेकासोबत ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्म करत अल्फा 16 आणि अल्फा 14च्या लिंकेजनी कॉम्प्लेक्स केला जातो, त्यावेळेला तो ग्लुकोज ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होतो अँड दॅट इज द प्रोसेस ऑफ ॲनाबॉलिझम, जिथं सिंपल मॉलिक्यूलपासून ते कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल्स बनवले जातात. त्यासोबतच आपल्याकडे तिसरी एक प्रोसेस आहे ज्यांना आपण ॲम्फिबॉलिझम असं म्हणतो, ज्या मेटाबॉलिझमच्या प्रोसेसमध्ये ब्रेकिंग अँड मेकिंग ही सायमल्टेनियसली होत असते. दॅट इज द प्रोसेस ऑफ ॲम्फिबॉलिझम. तर आपल्या या बायोकेमिस्ट्रीच्या सिरीजमध्ये, या सायकलच्या सिरीजमध्ये देर इज वन सायकल which follows the process of amphibolism and that is what TCA सायकल. तर TCA सायकलमध्ये तुम्ही पाहिलं असेल, इनिशियली ऑक्झॅलो ॲसिटेट हा ॲसिटिल कोए सोबत कंबाईन करत सायट्रेट बनवतो जो की 6 कार्बनचा कंपाऊंड असतो. देन अगेन द सायट्रेट विल कन्वर्टेड इन टू द आयसोसायट्रेट, तो पण 6 कार्बनचा असतो. अल्फा कीटो ग्लुटारेट 4 कार्बनचा असतो. देन सक्सिनिल कोए हा अल्फा कीटो ग्लुटारेट 5 कार्बन कंपाऊंड असतो. देन सक्सिनिल कोए हा 4 कार्बन असतो. देन अगेन इट इज गोइंग बॅक कन्वर्टेड इन टू द ऑक्झॅलो ॲसिटेट जो की 4 कार्बन असतो. देन अगेन ऑक्झॅलो ॲसिटेट विल गेट कंबाईन्ड विथ द ॲसिटिल कोए आणि तुम्हाला वापस सिट्रेट मिळतो 6 कार्बनचा. म्हणजे हे जे तुमचा ॲम्फिबॉलिक पाथवे आहे, इनिशियली 4 कार्बन, देन तुमचा हे 2 कार्बन ॲसिटिल कोएचे 6 कार्बन, देन 6 कार्बन, देन अल्फा कीटो ग्लुटारेट 5 कार्बन, देन सक्सिनिल कोए 4 कार्बन, देन अगेन द सक्सिनिल कोए मॅलेट हा पण तुमचा 4 कार्बनचाच असतो, राईट. मॅलेट अगेन इट इज 4 कार्बन आणि 4 कार्बन गोइंग इन टू द 6. इथं होत आहे तुमचा या ठिकाणी कॅटाबॉलिझम. 6 कार्बन हा 5 कार्बनकडे, 5 कार्बन अगेन 4 कार्बनकडे, दॅट इज द प्रोसेस ऑफ कॅटाबॉलिझम. देन या ठिकाणी वापस हा 4 कार्बन 6 कार्बनकडे जात आहे आणि म्हणून TCA सायकल ही ॲम्फिबॉलिक पाथवे आहे विच इज सेंट्रल डोमेन ऑफ एव्हरी मेटाबॉलिक प्रोसेस. जी तुमची फॅटमध्ये असते, जी प्रोसेस ग्लुकोजमध्ये असते किंवा जी प्रोसेस तुमची अमायनो ॲसिडमध्ये असते. आणि यानंतर आपण एक सिक्वेन्स या लेक्चरची एक सिरीज आपण बनवत आहोत, ज्या सिरीजमध्ये 1 by 1 सर्व अपकमिंग सायकल्स मेटाबॉलिझमच्या आपण कव्हर करणार आहोत. तर जनरली एस्पायरंट्स, मेटाबॉलिझममध्ये कोणत्या सायकल इन्व्हॉल्ड असतात? यामध्ये पहिली सायकल आहे जी खूप इम्पॉर्टंट असते अँड दॅट इज व्हॉट ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस इट मीन्स ब्रेकिंग ऑफ ग्लुकोज इन टू द पायरुएट. पायरुएटमध्ये हे ग्लुकोज ब्रेक करणे, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ ग्लायकोलिसिस. अँड जनरली ही सायकल सायटोप्लाझममध्ये होत असते, जे येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण याला कन्क्लूड करणार आहोत. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे ग्लुकोनिओजेनेसिस. ही सेकंड सायकल आहे. ग्लुकोनिओजेनेसिस ही रिव्हर्स ऑफ ग्लायकोलिसिस असते. जसं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन पायरुएटमध्ये झालं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन ॲनारोबिकमध्ये लॅक्टेटमध्ये झालं, तसं वापस फ्रॉम द लॅक्टेट अँड द पायरुएट इट इज गोइंग रिव्हर्ट बॅक टू सिंथेसिस ऑफ ग्लुकोज
अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ग्लुकोनिओजेनेसिस. यातली पहिली स्टेप फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये होते, बाकीच्या रेस्ट ऑल द स्टेप हे तुमच्या सायटोप्लाझममध्ये होत असतात. अँड दिस इज व्हॉट ग्लुकोनिओजेनेसिस. थर्ड वन आहे TCA सायकल. TCA सायकल ही तुमची ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिडची सायट्रिक ॲसिडची सायकल आहे, जे की सेंट्रल डोमेन म्हणून काम करते. 70 to 80% ATPs या एका सायकल थ्रू आपल्याला मिळत असतात. अँड दॅट इज व्हॉट TCA सायकल. या सायकलला आपण सेकंड नेम देतो क्रेब्स सायकल. याला अजून एक नाव देतं, याला आपण सायट्रिक ॲसिडची सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल असे यांना वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. आणि ही TCA सायकल कंप्लीट होत असते मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये ही सायकल परफॉर्म होत असते, ज्यामधून तुम्हाला मेनली या TCA सायकल थ्रू 30 ATPs पाहायला मिळतात. सो 30 ATPs सिंथसाइज होत असतात TCA सायकल थ्रू. ग्लायकोलिसिस जर ॲरोबिक असेल तर 8 ATP, ग्लायकोलिसिस जर ॲनारोबिक असेल तर 2 ATP असं सिंथेसिस तुम्हाला पाहायला मिळेल. याचे जे सिग्निफिकन्स आहेत, याचे जे स्टेप आहेत, हे येणाऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक स्टेप ही एक्सप्लेन केली जाईल. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट. सो फोर्थ नंबर आहे तुमचा यामध्ये सो ग्लायकोजिनोलायसिस. सो इट मीन्स की ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन. सो ही पण एक इम्पॉर्टंट सायकल आहे, जिथं एनर्जी सोर्स जो आपला ग्लुकोज असतो, जो ग्लायकोजनमध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. सो ज्यावेळेला आपल्याकडे ग्लुकोज हे एक्सेसमध्ये असतात, त्याला आपण ग्लायकोजेनेसिस करतो, जेणेकरून ग्लुकोज हे ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होतं. बट सो अपॉन स्टोरेज ज्यावेळेला आपल्याला त्याची गरज आहे, ते रिव्हर्ट बॅक कन्वर्ट होतं इन टू द ग्लुकोज. आणि हे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होत हे ग्लायकोजन टू ग्लुकोज कन्वर्जन आहे. अँड दॅट इज व्हॉट द ग्लायकोजिनोलायसिस. देन हे कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझममध्ये अजून एक पाथवे असतो, यांना आपण HMP शंट पाथवे असं म्हणतो. हे अल्टरनेटिव्ह पाथवे असतो टू द प्रोडक्शन ऑफ NADPH2. सो हा ग्लायकोलिसिस सारखाच आहे, पण हा सिमिलर टू ग्लायकोलिसिस नाही आहे. हा अल्टरनेटिव्ह टू द ग्लायकोलिसिस असतो, जो HMP शंट पाथवे असतो. डायरेक्ट ATP इथं प्रोड्यूस होत नाहीत, इनडायरेक्ट सोर्सेस इथं पाहायला मिळतात विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सो हे इनडायरेक्ट सोर्सेस ATPs मध्ये कन्वर्ट केले जातात. याला HMP शंट पाथवे सो आपण असं कन्सिडर करतो. देन सो हे कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझमच्या सगळ्या प्रोसेस आपण इथं कंप्लीट केल्या. देन नेक्स्ट प्रोसेस आहे बीटा ऑक्सिडेशन, जे मेटाबॉलिझम फॅटच्या मेटाबॉलिझमसाठी खूप कॉमन असते. सो याच्यातल्या पहिल्या 1 ते 2 स्टेप ॲक्टिवेशनची जी स्टेप असते ही सायटोप्लाझममध्ये होते, आणि रेस्ट ऑफ ऑल अदर स्टेप हे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये सो कंप्लीट होत असतात बीटा ऑक्सिडेशननी. बीटा ऑक्सिडेशनचा टोटल गेन हा 129 ATP असतो. टोटल ATP 131 सिंथसाइज होतात. 2 ATPs रिक्वायर्ड फॉर द ॲक्टिवेशन. नेट गेन हा 129 ATPचा असतो बीटा ऑक्सिडेशनमध्ये. तुम्हाला हे पण पॉईंट्स क्लिअर होतील अपकमिंग लेक्चरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट वन आहे तुमचा जी पुढची सायकल आहे. सो बीटा ऑक्सिडेशनच्या नंतर कोलेस्टेरॉल सायकल आहे मेटाबॉलिझममध्ये, जे इम्पॉर्टंट आहे. कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस, ॲसिटिल कोए हा जो मॉइटी असतो 2 कार्बनचा, यापासून कोलेस्ट्रॉल सिंथसाइज होतो 27 कार्बनमध्ये. सो 27 कार्बनचा हा कोलेस्ट्रॉल इथं सिंथसाइज होतो. यामध्ये IPP सो आयसोप्रिनाइल पायरोफॉस्फेट तयार होतात, DPP तयार होतं, फर्नॅसिल सो जेरॅनिल पायरोफॉस्फेट्स यांचं कंडेन्सेशन होत हा तुम्हाला कोलेस्ट्रॉल मिळतो. हेही त्याच्या येणाऱ्या सायकलमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर पहा नेक्स्ट वन असते कोरी सायकल. ही सायकल एक इम्पॉर्टंट आहे. देन युरिया सायकल. युरियाचं जे एक्सक्रिशन आहे आपल्या बॉडीमध्ये, सो एक्सक्रिशन जो अमोनिया असतो जो टॉक्सिक, याला नॉन टॉक्सिक युरियामध्ये कन्वर्ट करणारी ही सायकल आहे. यातील पण काही स्टेप हे सायटोप्लाझममध्ये असतात आणि काही स्टेप हे मायटोकॉन्ड्रियामध्ये असतात. तर एस्पायरंट्स, तर ह्या सगळ्या एक इम्पॉर्टंट. त्यानंतर तुम्ही ही पण एक सायकल GPAT पॉईंट ऑफ व्ह्यूनी सो तुम्हाला कंप्लीट करावं लागते. अँड दॅट इज व्हॉट इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ETC सायकल. ॲक्च्युली ही सायकल तुम्हाला कुठल्या प्रकारचे डिफरंट सिग्निफिकन्स देत नाही. आपण आतापर्यंत मेटाबॉलिझममध्ये पाहत आलोय. वी हर्ड अबाउट 2 कॉमन वर्ड्स इन द मेटाबॉलिझम. फर्स्ट वन इज ॲरोबिक and second one is anaerobic. What is actually meaning of the aerobic respiration and the anaerobic respiration, where we need the oxygen?
सो तुम्ही पहा, ग्लायकोलिसिसमध्ये अशी एकही स्टेप नाही जिथं आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. TCA अशी एकही स्टेप नाही जिथं आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. देन वेअर वी नीड द ऑक्सिजन, ॲक्च्युली वी नीड द ऑक्सिजन इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ज्या ठिकाणी आपण इनडायरेक्ट सोर्सेस, फॉर एक्झाम्पल NaDH2, फॉर एक्झाम्पल FeDH2 हे कन्वर्ट होत असतात किंवा यांचं हेल्प करून एक H+ ग्रॅडियंट यूज करून आपण ATPचा पंप या ठिकाणी ॲक्टिवेट करतो आणि ATPला सिंथसाइज करतो. इट मीन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही जे इनडायरेक्ट सोर्सेस असतात यांचा हे इनडायरेक्ट सोर्सेस हे डायरेक्ट सोर्सेसमध्ये कन्वर्ट होतात वाया इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेननी, म्हणजे 1 NaDH2 इक्विव्हॅलंट टू द 3 ATP अँड 1 FeDH2 इक्विव्हॅलंट टू द 2 ATPs. आणि या बेसिसवरती आपण ग्लायकोलिसिस असेल, TCA असेल किंवा बीटा ऑक्सिडेशन असेल यामध्ये एनर्जेटिक्स कॅल्क्युलेट करतो. तर एस्पिरंट्स, या लेक्चरमध्ये एक थोडासा ओव्हरव्ह्यू तुम्हाला देण्यात आला होता. सो ज्यामध्ये मी एक्सप्लेन केलं मेटाबॉलिझम, द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम. देर आर थ्री इम्पॉर्टंट प्रोसेसेस इन्वॉल्ड इन द मेटाबॉलिझम. यामध्ये कॅटाबॉलिझम आहे, एनाबॉलिझम आहे, एम्फिबॉलिझम आहे. आणि जनरली मेटाबॉलिझममध्ये बायोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट सायकल्स कोणत्या कोणत्या आहेत जे GPAT पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप जास्त हायली इम्पॉर्टंट असतात. तर या सायकलची लिस्ट इथं मी दिलेली आहे आणि येणाऱ्या या लेक्चरच्या सिरीजमध्ये 1 by 1 या सर्व सायकलबद्दलचं डिस्कशन आपण घेणार आहोत. सो आय होप की तुम्हाला लेक्चर हे जेवढं मी आत्तापर्यंत एक्सप्लेन केलं हे समजलं असेल. सो जर या ठिकाणी तुम्ही या सर्व टॉपिकला न्यू असाल तर अपडेटेड राहा. सो कंटिन्युअसली ही सिरीज तुमच्या या मेटाबॉलिझम प्रोसेसला, मेटाबॉलिझमच्या सायकलला क्लिअर करेल. सो टचमध्ये राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. सो थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू.